नमस्कार. आता आपण सुरुवात करूया हंसगीतेला. गेल्या वेळेला आपण हंसगीतेचे पहिले 8-9 श्लोक बघितलेले होते. आज काही नवीन जण आले आणि मी गेल्या वेळेचं पुसलेलं नाही, कारण का रिव्हिजन करू. आणि मला खात्री आहे बहुतेकाने आठवडाभर हंसगीतेचा खूप अभ्यास केलेला आहे, त्यामुळे रिव्हिजन घेणं फार गरजेचं आहे. तर हंसगीता, आता भागवत जे झालं सुरू, जे महाभारताच्या शेवटी भागवतात श्रीकृष्ण जेव्हा प्रयाणाला सुरुवात करतात तेव्हा उद्धव त्यांच्या जवळ येतो डिवोटी, आणि तो खूप रडायला लागतो की आता तुम्ही तुमचं कार्य संपवत आहे. तेव्हा ते त्याला जे सांगतात ते भागवतात 12 खंडात व्यासमुनी लिहितात. त्यातला जो 11वा खंड आहे, त्या 11वा खंडाला मुक्ती स्कंद असं म्हणतात, आणि त्यातला 13वा चॅप्टर जो आहे त्याच्यातले पहिले 42 श्लोक जे आहेत ती हंसगीता. आणि हे हंसगीता जी आहे त्या हंसगीतेत श्रीकृष्ण हंसाचं रूप घेऊन ब्रह्मदेवाच्या मुलांना, जे सनत आणि सनातन ह्यांना, जे सानक कुमार ह्यांना जे सांगतात 4 मुलांना, जे ऋषी होऊन जातात सनकादी ऋषी, तो सनक ऋषी जो आहे, सानक ऋषी, तो सगळ्यात मेन मानला जातो सनक. त्यामुळे सनकादयः असं त्या श्लोकात त्यांनी म्हटलेलं आहे. तर त्यांनी जे सांगितलं, श्रीकृष्णांनी त्यांना शिकवलं, त्यांनी इतरांना सांगितलं, ते पहिल्या 14 श्लोकात आहे. आणि नंतर श्रीकृष्ण अजून सनक आणि त्यांच्या भावांचे जे प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरं देताना पुढे ते श्लोक येतात. तर टोटल 42 पैकी मी 32-33 श्लोक मेन काढलेले आहेत. बाकी चर्चा जी होती ती मी जरा थोडी गाळली आहे. त्यातले गेल्या वेळेला आपण 9 केले, आज आपण 15-16 पर्यंत पोहोचणार आहोत. म्हणजे थोडंच पुढे, म्हणजे अर्धा आपण कंप्लीट करतोय. पुढच्या वेळेला पाव आणि त्याच्या पुढच्या वेळेला, म्हणजे ते बरोबर डायजेस्ट होईल. तर हे जे आहे हंसगीता, हे थोडक्यात श्रीकृष्णांनी शेवटचा जो श्लोक आहे हंसगीतेतला, तर ते सांगतात की हे मी सांख्य योग सांगतोय, म्हणजे ज्ञान योग सांगतोय. मयी एतत् ओ युक्ता यद्वत् सांख्य योग योगो. हे सांख्य योग मी सांगतोय, हे समजून घे. धर्म सांगण्यासाठी हा मी विशद करत आहे. तर सांख्य योग म्हणजे ज्ञानयोग. ज्ञानयोग म्हणजे कर्माचा विशेष भाग आला नाही, भक्तीचा विशेष भाग आला नाही, आणि अष्टांग योगाचा पण भाग आला नाही, परंतु थोडं थोडं सगळ्याचं ह्याच्यात एकत्रीकरण येत जातं. ते आपण आता बघत जाऊ. तर ह्याच्यात जे एसेन्स आहे, तर आपले सेन्स जे आहेत ते एक्स्ट्रोवर्टेड आहेत. म्हणजे दृष्टीने आपण बाहेरचं बघतो, नाकाने श्वास बाहेरचा घेतलं, वास बाहेरचा घेतो, चव बाहेरच्या गोष्टींची घेतो, आत ती नाहीये. पण सत्य खरं जे आहे, जो खरं ब्रह्मन जे आहे ते तुमच्या आतच आहे. तर आत वळणार कसं, आणि मन बाहेरच आकृष्ट झालेलं आहे, त्याच्यावर ताबा कसा मिळवणार. तर भगवद्गीतेत देखील श्रीकृष्णाने एक मोठा अध्याय दिलेला आहे, मनावरती ताबा कसा मिळवायचा. त्यातले 2-3 श्लोक मी इकडे याच्या संदर्भात होते म्हणून घेतलेले आहेत. तर मनावरती ताबा कसा मिळवायचा हे पुढच्या वेळेला आपण बघणार आहोत. तर गेल्या वेळेची आपण पहिले रिव्हिजन करू. सत्वम रजस्तम इति गुणा बुद्धेर्न चात्मन. सत्व रजस्तम हे 3 गुण जे आहेत हे अंतरात्म्याचे नाही आहेत. तुमची खरी जी ओळख आहे, जी आपण मगाशी बघत होतो, त्याच्यात हे त्रिगुण येत नाहीत. हे त्रिगुण मायाचे झाले, त्याला गुणमयी माया असं म्हणतात. तर सत्व रजस तम गुण हे मनाचे, बुद्धीचे झाले, अंतरात्म्याचे नाही. सत्वेन अन्यतमो हन्यात सत्वम सत्वेन चैवही. जे गेल्या वेळेला आपण बघितलं होतं, रामकृष्ण परमहंस सांगतात, जर पायात एक काटा गेलाय तर दुसऱ्या काट्याने तो काटा तुम्ही काढून टाका, आणि मग या काट्याचा काही उपयोग नाही, तोही टाकून द्या. तसं रज आणि तम गुणाचा काटा गेला तर सत्व गुणाचा काटा घेऊन तो काटा काढा आणि दोन्ही टाकून द्या. गेल्या वेळेला आपण गोष्ट पण बघितली होती. एक प्रवासी चाललेला असतो अरण्यात, त्याला 3 डाकू पकडतात, बांधून टाकतात. एक डाकू म्हणतो त्याला ठारच मारू, काढतोच तो, तलवार काढतो, कुऱ्हाड काढतो, पण बाकीचे 2 त्याला थोपवतात. ते म्हणतात, दुसरा म्हणतो नको, मारायला नको, फारच जीव जाईल, आपल्याला पाप लागेल, त्याला फक्त तरकचून बांधून देऊ. तिसऱ्याला ते आवडत नसतं. ते निघतात, जंगलाच्या बाहेर जायला निघतात, तेव्हा तिसरा म्हणतो जरा मी आलोच, माझं काहीतरी राहिलंय, तुम्ही व्हा पुढे पुढच्या गावाला, मी तुम्हाला तिकडे भेटतो. मग तो परत जातो, त्याला त्याच्या पाशातून मोकळं करतो.
त्याला रस्ता चुकलेला असतो तो प्रवासी आणि काही दुसरीकडे घेऊन गेलेले असतात. तो जंगलाच्या वेशीपर्यंत येतो आणि सांगतोय तुझं घर या दिशेला आहे, तिकडे जा तू. तो म्हणतो की हा तुम्ही मला एवढं बाहेर काढलं वाचवलं, चला घरी तुम्हाला खायला प्यायला देतो. तो म्हणतो काही झालं तरी मी चोरच आहे, मला इकडून दुसऱ्या जंगलातच जायचंय, मी तुला इथपर्यंत सोडू शकतो, तू जा, असं म्हणून तो निघून जातो. तर रामकृष्णांची ही बोधकथा, ते म्हणतात जो डाकू मारायलाच निघालेला असतो, कुठलाही पुढचा मागचा विचार न करता, तो तमगुण. जो करकचून बांधून ठेवतो तुम्हाला या पाशामध्ये मोहबंदाच्या मायेच्या, तो रजोगुण. आणि जो तुम्हाला या पाशातून मोकळं करतो, जंगलाच्या वेशीपर्यंत आणतो, तुम्हाला मुक्तीधाम तुमच्या घराची वाट दाखवतो, तो सत्वगुण. पण काही झालं तरी तोही डाकूच, तो काही तुम्हाला मुक्तिधामापर्यंत पोहोचू शकत नाही, तो त्याच्या वाटेनेच जातो. त्यामुळे सत्वगुणालाही शेवटी सोडणं गरजेचंच असतं. तर रामदास स्वामी खूप छानपणे 3 शब्दात व्यक्त करतात. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. त्यामुळे सत्वगुणाने भगवत भक्ती वाढते, रजोगुणाने पुनरावृत्ती, या पाशात तुम्ही अडकलेले राहता जीवन मृत्यूच्या चक्रात, आणि तमोगुणाने तुम्ही खालच्या कृमी कीटक पाषाण ह्याच्यात जन्माला येता, असं पतंजली देखील म्हणतात. त्यामुळे सत्वगुणांची वाढ कशी करावी हे आता पुढे ज्ञानयोगात सांख्ययोगात श्रीकृष्ण सांगतायत. म्हणून सत्व रजस्तम इति गुणा बुद्धेन चात्मन सत्वेन अन्यतमो अन्यात. म्हणजे रज आणि तमगुणाचा नाश करा सत्वगुणांची वृद्धी करून. आणि सत्वगुण वाढला की तो जेव्हा शुद्ध होत जातो तेव्हा त्याला शुद्ध सत्व असं म्हणतात, आणि त्यांनी सत्वगुणही मागे पडायला लागतो. आणि जेव्हा तुम्हाला आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा त्याला विशुद्ध सत्व असं म्हटलं जातं, तो सत्वगुण उरतच नाही. तर पुढे जर आपण बघायला गेलो तर दुसरा श्लोक, सत्वात धर्म भवेत बुद्धात. सत्वगुण वाढल्यावर काय होतं, तुमचा धर्म प्रवर्त होतो, आणि हे परमेश्वराच्या भक्ती प्रित्यर्थाचे लक्षण असतं जे तुमच्यात वाढीला येतं सत्वगुण वाढायला लागल्यावर. सात्विकोपासया सत्वम ततो धर्म प्रवर्तते. मग सत्वगुण कसे वाढवायचे त्याचा नियमित अभ्यास केला तर धर्म तुमच्यात जागृत होणार आणि तुम्ही परमेश्वराच्या तुमच्या खऱ्या ओळखीच्या जवळ पोहोचणार. तर धर्मो रजस्तमो हन्यात, जेव्हा धर्म तयार होतो तेव्हा रज आणि तम गुण तुम्ही नाश करता आणि सत्व वाढायला लागतो. आणि सत्व वाढायला लागला, रज तम गुण गेले की अधर्म देखील ऑटोमॅटिक उरत नाही. आता चौथा जो पॉइंट होता, सत्वगुण वाढण्यासाठी 10 गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. सत्वगुण जे आपण मगाचपासून म्हणतोय तो आपल्यातला वाढवून. मग रोजच्या ऍक्टिव्हिटीमध्ये सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय करू शकता, तर 10 पॉइंट. आगम आप प्रजादेश काल कर्मच जन्मच ध्यानम मंत्र अथ संस्कारो दश येते गुण हेतव. आगम म्हणजे तुम्ही काय वाचता, जे तुम्ही सात्विक वाङ्मय वाचता. म्हणजे इथे आपण जर बघितलं, गेल्या वेळेला रिव्हिजन घेतली होती, वेदा स्मृती इतिहास पुराणा. वेदा म्हणजे स्मृती झाल्या, अथर्ववेद सामवेद यजुर्वेद ऋग्वेद. स्मृती भगवद्गीता मनुस्मृती, इतिहास रामायण महाभारत. किंवा पुराण म्हणजे 18 पुराण, त्याच्यात पद्मपुराण सगळ्यात मोठं आहे. भागवत पुराणात 18,000 श्लोक आहेत, पण ते महत्वाचं असल्यामुळे महापुराण म्हटलं जातं. विष्णू पुराण, गरुड पुराण, अशी बरीच पुराण आहेत. तर हे सात्विक वाङ्मय झालं ज्यांनी तुम्ही तुमच्या खऱ्या ओळखीपर्यंत पोहोचता. तर अशा गोष्टी वाचाव्यात ज्यांनी फक्त करमणूक होते आणि तुम्ही वरपर्यंत पोहोचत नाही तुमच्या खऱ्या ओळखीपर्यंत. ते राजसिक झालं. मग ते अर्थकारण असेल, राजकारण असेल, किंवा तुमच्या उपजीविकेचं साधन असेल, सायन्स असेल, तर दॅट इज समथिंग राजसिक. आणि पाखंड शास्त्र किंवा तंत्रमंत्र चेटूक शास्त्र, दुसऱ्याला त्रास देण्यासाठी भूतप्रेतांसाठी जे लिहिलेल्या गोष्टी आहेत, तर ते वाचणं हे तामसिक झालं. हे झालं आगम. आप म्हणजे पाणी, पाणी म्हणजे तुम्ही जे पिताय किंवा जे खाताय, जे तुम्ही आत घेताय ते सात्विक खाणं आहे, राजसिक खाणं आहे का तामसिक आहे. सात्विक खाल्ल्यामुळे तुमची ऊर्जा वाढते, तुमच्या झोपेचा कोटा कमी होतो, तुम्ही फ्रेश होता, सुस्ती आळस येत नाही, ते सात्विक. जे खाल्ल्यामुळे चिडचिडेपणा, ओव्हर ऍक्टिव्हिटी, हायपर ऍक्टिव्हिटी होते, स्थिरता येत नाही, ते राजसिक. आणि जे खाल्ल्यामुळे झोप, आळस, निद्रा, प्रमाद
म्हणजे तुम्ही चुकीचेच वागायला लागलाय, दुसऱ्यांना त्रास देताय, स्वतःचाही नाश करून घेताय, ते तामसिक खाणं झालं. शिळं उष्ट किंवा कालचं परवाचं अजून खाला गेलं. तर हे सात्विक, राजसिक आणि तामसिक खाणं जे आहे ते भगवद्गीतेत एका अध्यायात चांगलं श्रीकृष्णाने दिलेलं आहे. कशाला सात्विक खाणं म्हणतात, राजसिक आणि तामसिक. तर हे झालं आगम आप प्रजा. प्रजा म्हणजे तुम्ही कोणाच्या संपर्कात आहे. शंकराचार्यांनी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे सत्संगती ठेवा. सत्संगे निसंगत्व म्हणजे चांगल्या लोकांच्या ह्याच्यात राहून तुम्ही चांगले गुण घेता. जसं उदाहरण आपण गेल्या वेळेला बघितलं होतं, नारद भेटले वाल्या कोळीला आणि त्यांचा वाल्मिकी झाला एका भेटीत. त्याच्यात परिवर्तन झालं आणि त्यांनी नाव घ्यायला सुरुवात केलं. भले उरफाट्या नाव मारा सुरुवात केली आणि त्यांनी रघुनाथाचं चरित्र लिहिलं. गौतम बुद्ध भेटले अंगुलीमालाला आणि त्यांनी लोकांना मारणं सोडून करंगळ्याच्या हे केली होती माळ, ते बंद करून तो साधू सिद्ध झाला. विवेकानंद रॉकफेलरला भेटले होते आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी अब्जावधीची संपत्ती लोकांच्या नावाने करायला सुरुवात केली. म्हणजे कोणाच्या संपर्कात तुम्ही येताय, तुमच्या बरोबर कोण आहे, तुमचे खास मित्र, तुमचे खास मैत्रिणी कोण आहे मला सांगा, मी सांगेन तुम्ही कोण आहे, असं जे इंग्लिश फिलॉसॉफी मध्ये म्हणतात. किंवा तुम्ही काय वाचता त्याच्यावरून मी सांगतो तुम्हाला काय वाचायला आवडतं, त्याच्यावरून तुम्ही कोण आहात, तुम्ही कसे आहात. किंवा तुम्ही काय खाता याच्यावरून तुम्ही कोण आहात हे मी सांगतो. त्यामुळे तुम्ही काय वाचता, काय खाता पिता, तुमच्या बरोबर कोण असतं, हु आर युअर बेस्ट फ्रेंड, त्याच्यावरून तुम्ही कसे आहात मी सांगतो. तुम्ही कुठे असता, देश, तुम्ही मंदिरात आहात, लायब्ररीत आहात, कामाच्या ठिकाणी आहात, का तुम्ही बार मध्ये आहात, करमणुकीच्या ठिकाणी आहात, किंवा नको ते धंदे चालतायत तिथे बेटिंग चालू आहे तिथे तुम्ही आहात, का जिथे दुसऱ्यांना त्रास दिला जातोय, आचार विचाराचा आदर केला जात नाही, अशा ठिकाणी तुम्ही आहात का. काल काल जर म्हटलं तर रात्री 3-3:30 वाजल्यापासून जो ब्रह्ममुहूर्त होतो सूर्योदयापर्यंतचा, तो एकदम सात्विक काळ मानला जातो. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राजसिक काळ मानला जातो आणि सूर्यास्तानंतरचा काळ जो आहे तो तामसिक काळ मानला जातो. त्यामुळे त्या काळात तुम्ही जे काम कराल सकाळच्या पहाटेच्या वेळात ते सगळ्यात चांगलं सात्विक काम असतं. त्यामुळे तो काळ तुम्ही जितका वाढवता येईल तेवढे तुमच्यातले सत्वगुण वाढतील. म्हणून लवकर झोपा, लवकर उठा, असं जे लहानपणापासून आई बाबा सांगतात त्याचं कारण सत्वगुण वाढवण्यासाठी आहे. कर्म, तुम्ही काय काम करताय, जेव्हा तुम्ही केवळ आणि केवळ दुसऱ्यांसाठी काम करताय ते सात्विक झालं. जेव्हा तुम्ही स्वतः जगताय, दुसऱ्यांना जगून देताय ते राजसिक झालं. आणि जेव्हा केवळ स्वतःचा स्वार्थ, दुसऱ्याला त्रास पर्वा न करता किंवा नुसताच दुसऱ्याला त्रास देण्याची वृत्ती जी असते ते तामसिक कर्म झालं. जन्म हे 2 अर्थाने वापरलेलं आहे. पतंजली म्हणतात तुम्ही या जन्मी जे काय कराल त्याच्यातून पुढच्या जन्मी जाती, आयु, भोग, कुठे जन्माला याल, किती आयुष्य असेल आणि काय भोग तुमच्या माती लिहिलेले असतील ते ठरतं. किंवा इथे दुसरा अर्थ त्यांनी घेतलेला आहे, जेव्हा तुमचं दीक्षा दिली जाते तेव्हा तो दुसरा जन्म म्हणून दिला जातो. किंवा ब्राह्मणांना जेव्हा मुंज होते तेव्हा तो द्विज, दुसरा जन्म. तर त्या जन्माच्या वेळेला तुम्हाला दीक्षा देणारी व्यक्ती किती पात्र आहे ते बघून तुमचा जन्म ठरत असतो, तुमचे सत्व गुण ठरत असतात. ध्यानम, आता रामदास स्वामी सांगतात जे बद्ध आहेत, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध असे 4 लोकांची कॅटेगरी केलेली आहे. जे मायेमध्ये जखडलेले आहेत बद्ध, ते म्हणतात कांता आणि कांचन ह्यांचं ध्यान सदा सर्व काळ बद्ध लोक करतात. म्हणजे स्त्री आणि पैसा ह्याच्या व्यतिरिक्त त्यांना काही दिसतच नाही, ते झाले बद्ध. जे सात्विक ध्यान असतं त्या तुमच्या खऱ्या ओळखीकडे जे ध्यान लावून दिलेलं असतं, परमात्म्याकडे ज्याचं सतत ध्यान असतं ते सात्विक गुण. जे दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी फक्त असतात की ह्याचं जळेल कसं, ह्याला त्रास कसा होईल, ते तामसिक ध्यान झालं. मंत्र, जे कुठल्याही अपेक्षेशिवाय, कुठल्याही इच्छेशिवाय केवळ आत्मशुद्धीसाठी म्हटले जातात ते सात्विक मंत्र. जे काही कामनेनी काही मिळावं, जसं रामदास स्वामी म्हणतात देव देव म्हणतात ते मला काहीतरी देव, म्हणून देव हा शब्द पडला नाव असं म्हणतात, ते झालं राजसिक, की मला काहीतरी पाहिजे, गिव्ह अँड टेक, आणि दुसऱ्याला काहीतरी त्रासच व्हावा म्हणून जे चेटुक मंत्र म्हटले जातात ते तामसिक मंत्र. संस्कार, गर्भधारणेपासून अग्निसंस्कारापर्यंत 16 संस्कार आपल्या
संस्कृतीत जे आहेत ते संस्कार तुमच्यातले सत्वगुण वाढवायला मदत करतात. तर हे 10 पॉइंट आहेत ज्यांनी सत्वगुण वाढायला मदत होते. मग सात्विक कुठलं, तामसिक कुठलं आणि राजसिक कुठलं कृत्य, त्याच्यात पुढचा त्यांनी श्लोक दिलेला आहे. जे हुशार लोक ज्याची स्तुती करतात ते सात्विक, जे हुशार लोक ज्याची निंदा करतात ते तामसिक, आणि जे दुर्लक्ष करतात ते राजसिक कृत्य झालं. तत्तत् सात्विकानि एव येषां यद्यत् वृद्धा प्रचक्षते तामसं निंदति तत्तत् राजसं तत् उपेक्षितम्. म्हणजे राजस कृत्याकडे उपेक्षित लक्ष देत नाही. ज्याची स्तुती केली जाते की हे खूप चांगलं आहे, जे बुद्धिमान हुशार पंडित लोक ज्या गोष्टीची स्तुती करतात ती कृत्य करावी, त्यांनी सत्वगुण वाढायला मदत होते. थोडक्यात सत्वगुण वाढवायचे सात्विकानी एव सेवेत पुमान सत्व विवृद्ध आहे. म्हणजे सात्विक गोष्टी ज्या आपण 10 बघितल्या त्या सतत सकाळपासून रात्रपर्यंत करत बसलो तर तुमच्यातले सत्वगुण वृद्धिंगत होतील. तेव्हा धर्म ज्ञान प्राप्त होईल आणि तुमची खरी ओळख जी आपण निर्वाण षटकम मध्ये बघितलेली होती, ज्याचा तुम्हाला कदाचित विसर पडलेला आहे, ती स्मृती तुमची परत येईल आणि तुमची खोटी ओळख अपोहनम तुम्ही हाकलून लावाल आणि स्मृती तुम्हाला परत येईल तुमच्या खरी ओळखीची, जेव्हा सत्वगुण वाढायला लागतील. असं म्हणतात की ही एक झोप आहे, अविद्यारूपी झोप आहे. या अविद्यारूपी झोपेतून तुम्हाला जागं व्हायचंय. जर स्वप्नात तुम्ही कुठलं तरी भयंकर स्वप्न बघितलं, तर ते वाघ आला आणि वाघाने डरकाळी फोडली, तर त्या डरकाळीने तुम्ही नक्की जागे होता आणि मग बघता अरे वाघ नाहीये, मी जागा झालो. तसं सत्वगुण या अविद्यारूपी झोपेत वाघाची डरकाळीप्रमाणे तुम्हाला जाग करतं आणि ते जाग झाल्यावर तुमची स्मृती परत आली, तुमची खरी ओळख काय आहे आणि खोटी ओळख निघून गेली. या पद्धतीने सत्वगुण उपयोगाला पडतो. सत्वगुणींनी रजगुण तमगुण काढून टाकून सत्वगुणही शेवटी नाहीसा होतो. नेणीव तो तमोगुण, रामदास स्वामी सांगतात, नेणीव तो तमोगुण, जाणीव तो सत्वगुण. नेणीव तो तमोगुण, जाणीव तो सत्वगुण. जिथे जाणीव नेणीव राहते ते विज्ञान. नेणीव ते अज्ञान, जाणीव ते ज्ञान. जाणीव आणि नेणीव जिथे राहते म्हणजे जाणीवही नाहीशी होते, नेणीवही नाहीशी होते, तिथे आत्मसाक्षात्कार झालेला असतो, त्याला विज्ञान किंवा रिअलायझेशन असं म्हणतात. जेव्हा बांबूचं बन असतं तिथे बांबू एकमेकांवरती घासले गेले आणि जो अग्नी प्रज्वलित होतो, ते अग्नी प्रज्वलित होण्याला कारणीभूत काय, बांबू एकमेकांवर घासले गेले आणि घासले गेल्यामुळे अग्नी प्रज्वलित झाल्यावर सगळं सगळं वन जळून गेलं, बांबू उरला का नाही. तसं सत्व रजस तम गुणांमध्ये संघर्ष सुरू झाले आणि शेवटी अशा प्रकारे देह देखील निघून जातो. जेव्हा तुम्ही सत्वगुणांची वाढ करायला लागता तेव्हा तो अग्नी प्रज्वलित होतो. त्या प्रज्वलित झालेल्या अग्नीनी तमोगुण रजोगुण जळून गेले पण सत्वगुणही खाक झाला. त्यामुळे तुमची फक्त खरी ओळख राहिली, हे त्रिगुण निघून गेले. आता उद्धव प्रश्न विचारतात, गेल्या वेळेचा सेकंडला श्लोक होता. उद्धव विचारतात श्रीकृष्णाला की हे जे सेन्स ऑर्गन असतात, आपली पंचज्ञानेंद्रिय असतात, त्यांना काय काय गोष्टी दिसतात आणि त्याच्यात तुम्हाला खूप आनंदाच्या गोष्टी मिळत असतात, तुम्हाला विषय सुख मिळत असतं. तर या विषय सुखामध्ये शेवटी नंतर दुःख ठेवलेलं आहे तुम्हाला माहिती आहे, तरी देखील लोक विषय सुख का सोडत नाही असा उद्धव प्रश्न विचारतो. विंदती मर्त्या प्रायेण विषयान पदम आपदाम. त्यामुळे आपदाच आहे या विषय सुखामध्ये, शेवटी दुःखच आहे, तरी देखील लोक त्याचा आस्वाद घेत बसतात. तथापि गुंजते कृष्ण. कृष्णाला उद्धव विचारताय, तथापि गुंजते कृष्ण तत् कथम श्व खर अजवत. श्व म्हणजे कुत्रा, अज म्हणजे गाढव आणि श्व खर म्हणजे गाढव आणि अज म्हणजे शेळी. म्हणजे कुत्रा गाढव आणि शेळ्याप्रमाणे मनुष्य त्या विषय वाचनेच्या मागे का लागलेला असतो. कुत्रा म्हणजे किती हाडतूड करा, लाथा मारा, तरी खाणं दिलं तरी तो जिभल्या चाटत येणार, सगळे मान विसरून. तसा मनुष्य विषयांच्या मागे लागलेला असतो. किती लाथा मारल्या तरी मला ते पाहिजेच.
गाढविणीने किती नाकाड फोडलं तरी वास काढत गाढव मागे जातो. नाकातून कुठलं रक्त फुटलं तरी गाढविणीच्या मागे. तर कसंही स्त्री सुख नाही मिळालं, किती लाथा बसल्या तरी चाललाच आहे मागे. हे पुरुषाचं का होतं? किंवा अजवत शेळी आता तिला खाटीक खाण्यात देणार मारणार, पण तोपर्यंत तिला जर खाणं पुढे आलं तर ती आगाशापणे खात बसते. आपलं मरण समोर वाढून ठेवलं, इतर शेळ्या मारल्या जात आहेत तरी नाही. मृत्यूशय्येवर झोपलेला आहे तरी इच्छा काही संपत नाही. हे शंकराचार्यांनी पण बऱ्याच चांगल्या चरपट पंजिरीतल्या श्लोकात सांगितलेलं आहे. तसं एवढं सगळं आपलं मरण जवळ आहे, सगळी दुःख पुढे ठेवलेली आहे, तरी देखील मनुष्य या विषय वासनेच्या आहारी का जातो? इथे आपण गेल्या वेळेला थांबलो होतो. श्रीकृष्णांचा श्लोक ऐकून श्रीकृष्ण सांगतात, श्री भगवान उवाच अहम इति अन्यथा बुद्धी, मैं अहम था वही वहम था. तर पहिले बुद्धी असते, त्या बुद्धीत विपरीत बुद्धी निर्माण होते, विपरीत विचार यायला लागतो. अहम इति अन्यथा बुद्धी म्हणजे मी कोणतरी आहे. म्हणजे बुद्धीपासून जेव्हा अहंकार निर्मिती होते, बुद्धीपासून अहंकार निर्मिती होते. अहंकार म्हणजे मी कोणतरी वेगळा, माझं, मला, माझ्यासाठी. अहम इति अन्यथा बुद्धी प्रमत्तस्य यथारुधी. प्रमत्तस्य म्हणजे प्रमाद म्हणजे तमस गुण. तमोगुणापैकी प्रमाद, आलस्य, निद्रा जे श्रीकृष्णाने एक वेगळा अध्याय दिलेला आहे भगवद्गीतेत. त्या तमोगुण म्हणजे काय? प्रमाद, आलस्य आणि निद्रा. प्रमाद म्हणजे इग्नोरन्स. इग्नोरन्स म्हणजे अविद्या. इग्नोरन्स कसला? अविद्या कसली? तुमची खरी ओळख तुम्ही विसरून गेलेला आहात. सच्चित आनंद, शिवोहम शिवोहम ही तुमची खरी ओळख आहे. पण तुम्ही स्वतःला जीव भावात, मी देही, या देहातला मी स्वतः वेगळा, तुम्ही वेगळे, मी वेगळे, तुम्ही वेगळे, ही जी वेगळी ओळख झाली, तो अहंकार कुठून निर्माण झाला? तुमच्या इग्नोरन्समुळे, तुमच्या अविद्येमुळे. त्या अविद्येमुळे मी वेगळा असं वाटायला लागलं. अहम इति अन्यथा बुद्धी प्रमत्तस्य यथा हृदी. हा हृदयात जेव्हा विचार आला की मी वेगळा आहे, त्या अहंकारापासून रजोगुण निर्माण झाला. उत्सर्पती रजोगोरम ततो वैकारिकम मन. इथे आपण गेल्या वेळेला थांबलो होतो. त्या अहंकारी भावनेपासून, मी म्हणून, मीपणापासून काय तयार झालं? रजोगुण निर्माण झाला. आणि या रजोगुणामुळे जे मन निष्पाप होतं, लहान बाळासारखं, लहान बालकासारखं निष्पाप मन होतं, मीपणा घुसल्यावर ते निष्पाप मन वैकारिक झालं. लहान मुले देवाघरची फुले, चिल्ड्रेन ओनली नो किंगडम ऑफ गॉड, हे जे गेल्या वेळेला आपण म्हटलं होतं, त्याच्यात ते लहान मुलाचं निष्पाप मन कलुषित व्हायला लागतं, मीपणाचा रजोगुण त्याच्यात आल्यामुळे. अहम इति अन्यथा बुद्धी प्रमत्तस्य यथा हृदी. म्हणजे तमोगुणामुळे बुद्धीमध्ये अहंकार निर्माण होतो. हा अहंकार निर्माण झाल्यामुळे त्या अहंकारापासून रजोगुण तयार होतो आणि रजोगुण मनाला वैकारिक बनवून टाकतो, विकारी बनवतो, मन कलुषित करून टाकतो. आता कसं कलुषित करतो? तर आपण शंकराचार्यांचं बघत होतो तेव्हा त्याच्यात मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम. ते मन नाहीये म्हणत असताना मी संकल्प आणि विकल्प नसलेलं हे मन असू शकत नाही. मन म्हटल्यावर मी हे करू का ते करू, मी हे करतो, मी हे करत नाही, हे ठरवणारं त्याला मन असं म्हणतात. आणि हे ठरवणं हे रजोगुणाचा प्रभाव झालेला आहे. तर हा रजोगुणामुळे संकल्प विकल्प, मनात इच्छा निर्माण व्हायला लागतात. आणि त्या इच्छा इतक्या निर्माण व्हायला लागतात की त्या कंट्रोल करणं कठीण होऊन जातं. त्या इच्छेचे तुम्ही गुलाम व्हायला लागतात. आणि त्या गुलामाला कामवशक असं त्यांनी पुढच्या याच्यात म्हटलेलं आहे. कामवशक म्हणजे त्या इच्छांचे गुलाम झालेला आहात. आणि ते गुलाम झाल्यावर तुमच्या इंद्रियांवरती तुमचा ताबा उरत नाही आणि पुढे दुःख दिसत असतं, पण गुलामासारखे तरी तुम्ही ओझी वाहतच असता त्या इच्छांची आणि त्याच्या खाली तुम्ही चिरडले जात असता. तर रजोयुक्तस्य मनस संकल्प सविकल्प, या रजो गुणांनी भरलेलं मन हे संकल्प आणि विकल्पांनी भरलेलं असतं. मी हे करू, ते करू, हे करतो, नाही करत, सगळ्या इच्छा अनिच्छा सुरू झालेल्या आहेत. तत कामो गुण ध्यानात. त्यामुळे सतत तुमच्या इच्छांचा तुम्ही पाठपुरावा करताय. दुस्सह स्यात ही दुर्मते, म्हणजे तुमची दुर्मती
मूर्खपणा करायला सुरुवात केलेला आहे त्या कंट्रोल न होणाऱ्या इच्छांमुळे. आणि त्यामुळे होतं काय, करोती काम आवश्यक, त्यामुळे तुम्ही गुलाम बनलेले आहात. कर्माणी अविजितेंद्रिय, जितेंद्रिय म्हणजे ज्यांनी इंद्रिय जिंकली आहेत ती, अविजितेंद्रिय म्हणजे इंद्रियांवरती ज्याचा ताबा नाही तो. जेव्हा तुम्ही इच्छांच्या आहारी गेलेला आहात, मनाचे गुलाम झालेले आहात, तेव्हा तुम्ही जे मन सांगेल त्याच्या मागे धावताय. समोर खड्डा दिसला तरी खड्ड्यात उडी मारताय. उदाहरण सांगायचं झालं तर एक पंचादिभिः पंचबिरेव पंच पंचत्व मापू स्वगुणेन बद्धाः कुरंग मातंग पतंग मीन गुंगाधर पंचबिरंचित किम. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आपली आहेत जे डोळ्यांनी बघायचंय. त्याच्या जर तुम्ही आहारी गेलात तर पतंग अग्निज्वाळेत उडी मारतो आणि स्वतःचा जीव गमावून बसतो. जिभेच्या आहारी गेलात तर मासा गळाला चिकटलेला आमिषाला पकडतो आणि स्वतःचा जीव गमवून बसतो. वासाच्या आहारी मुंगा गेला तर कमळात जाऊन तिथे तो अडकून बसतो, जीव गमवून बसतो. आवाजाच्या आहारी गेलात तर हरिण त्या पारध्याच्या बासरीच्या सुरावर जाऊन स्तब्ध होतं आणि बाणाचा शिकार होतो. आणि स्पर्शाच्या आहारी गेलात तर हत्तीणीच्या स्पर्शाच्या हवेनी खड्ड्यामध्ये हत्तीणीचा पुतळा बघून तिला पकडायला हत्ती उडी मारतो आणि त्याच्यात अडकून जातो. जर हे 5 वेगवेगळे प्राणी वेगवेगळ्या एकेका काय म्हणतात ते स्पर्श, दृष्टी, वास, चव, ऐकणं ह्याच्या आधी जाऊन जीव जातात, तर 5 ज्ञानेंद्रिय असलेल्या मनुष्याचं काय सांगावं असं त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे. तर थोडक्यात अशी जेव्हा गोष्ट होते तेव्हा समोर दुःख दिसतंय तरी तुम्ही जात असता, कारण तुमचा तुमच्यावर ताबा राहत नाही. मग ह्याच्यात उपाय काय, तो उपाय आपण बघून आज थांबतोय. मग पुढच्या वेळेला आपण पुढे जाऊ आपण थोडं. तर याच्यात उपाय काय सांगतात श्रीकृष्ण, रजस्तमोभ्याम यदपि, म्हणजे रज आणि तमो गुणांनी जरी प्रॉब्लेम क्रिएट झाला, यदपि विद्वान विक्षिप्त गुणा, म्हणजे तुम्ही विद्वान आहात, तुम्हाला सो कॉल्ड सगळं ज्ञान आहे आणि तुमची बुद्धी परत भ्रमित झाली. विक्षिप्त धी म्हणजे बुद्धी, विक्षिप्त म्हणजे हटली किंवा डळमळीत झाली. कशामुळे, रज आणि तमोगुणामुळे. तमोगुणामुळे काय झालं, अहमिती अन्यथा बुद्धी प्रमत्तस्य यथारुधी. आणि रजोगुणामुळे काय झालं, मन वैकारिक झालं. मग अशा वेळेला कसं काय करायचं, तर ह्याच्यात त्यांनी सोल्युशन सांगितलंय. अतंद्रितो म्हणजे कुठेही एकदम विजिलंट राहा, सावध राहा, लक्षपूर्वकपणे. तंद्रीत जाऊ नका, तंद्री सोडा आणि लक्षपूर्वकपणे मनोयुंजन, मनाला कंट्रोल करा. आता मनाला कंट्रोल करा एवढाच आपला आजचा टॉपिक आहे. त्याच्यात भगवद्गीतेतले 2-3 श्लोक आपण घेतलेले. अतंद्रितो मनोयुंजन दोषदृष्टी. दोषदृष्टी म्हणजे काय, ह्या सगळ्या क्षणिक आहेत विषय सुख, हे नित्य नाहीये. ह्याच्या शेवटी दुःखच ठेवलेलं आहे, कुठल्याही विषय सुखाच्या शेवटी आनंद ठेवलेला नाही. ह्याला म्हणतात दोषदृष्टी. म्हणजे दृष्टीने नीट पाहिलं तर या सगळ्या इंद्रियांच्या सुखांमध्ये दोषच आहे. जे भर्तृहरी सांगतो, भोगे रोग भयम, जर तुम्ही भोग भोगत असलात तर नंतर रोग आहे. कुले च्युती भयम, चांगल्या कुलात आलात तर तुमचं कुलहीन होण्याची भीती असते. भोगे रोग भयम कुले च्युती भयम, वित्ते नृपाला भयम, पैसे असतील तर राजात येऊन पैसे घेऊन जातील. किंवा माने दैन्य भयम, तुमच्याकडे खूप मान सन्मान असेल तर उद्या कोणी तुमचा अपमान करण्याची भीती असते. रूपे जरा भयम, तुमच्याकडे रूप असेल तर उद्या वृद्धत्वाची तुम्हाला भीती आहे. हे रूप आज न उद्या जाणार. किती तुम्ही आनंद घेतलात तरी आरशात बघताना टॉपची हिरोईन पण विचार करते एक दिवस जाणार आहे, आणि ती भीती खायला लागली की नंतर दुःख आहेच. मग किती टॉपची हिरोईन तुम्ही 60-70 बघितली तर ती 20-30ची तर काही दिसू शकत नाही. दॅट दे हॅव टू ऍक्सेप्ट. तर रूपे जरा भयम, बले रिपू भयम, जी शक्ती असते त्याला शत्रूचं भय असतं. शक्तिमान व्यक्तीला शत्रूचं भय असतं. शास्त्रे वादी भयम, जो पंडित असतो त्याला प्रतिवादीचं भय असतं. शास्त्रे वादी भयम, गुणे खल भयम, जो गुणी असतो त्याला दुष्ट लोकांचं भय असतं. काये कृतांता भयम, ज्याला शरीराची ओढ असते, आसक्ती असते, मी शरीर खूप टिकवलंय, चांगलं टिकवलंय, एकदम उत्तम टिकवलंय, शेवटी त्याला ते शरीर टाकावंच लागणार आहे. कृतांत म्हणजे शरीराचा शेवट होणारच आहे. असा कोणीही नाहीये की जो अजून शरीर टिकवून आहे आपल्या
द्वैतामध्ये. तर काये कृतांता भयम सर्व वस्तू भयान्वितम भुवी नो नृणाम. या सगळ्या वस्तू पुरुषा समजून घे भयानीच ग्रासलेल्या आहेत. वैराग्यम एव अभयम. जो वैराग्य स्वीकारतो तोच भीतीहीन राहतो, अभय राहतो. आता अतंद्रितो मनोयुंजन दोष दृष्टी न सज्जते. तर ही दोष दृष्टी ठेवा की या विषय सुखामध्ये ठेवलेलं नाहीये. तुम्हाला 2 आईस्क्रीम आवडले, तुम्ही 4 खाल्ले, उद्या तुमच्या अंगातली चरबी वाढणार आहे, डायबिटीस होऊ शकतो, घसा खराब होऊ शकतो, थंडीचे दिवस आहेत, सांभाळून खा, अति तिथे माती करू नका. ह्याच्या प्रत्येक वेळेला दोष दृष्टी ठेवा, मनाच्या आहारी जाऊ नका. थोडक्यात मनाचे आणि शरीराचे मालक बना, गुलाम बनू नका, असं ते सांगताय. मग पुढे ते काय सांगतायत श्रीकृष्ण, उपाय काय? हा एक उपाय झाला, अतंद्रितो मनोयुंजन. म्हणजे तंद्रीत जाऊ नका, अतंद्रित राहा, मन कंट्रोल करा आणि याच्यातला क्षणभंगुरपणा समजून घ्या. हा क्षणभंगुरपणा समजलात की तुम्ही याच्या आहारी जाणार नाही. तेच फक्त पुढे इलॅबोरेट केलंय, अप्रमत्त म्हणजे इग्नोरन्स टाळा, अविद्या टाळा, तुमची खरी ओळख लक्षात ठेवा. अप्रमत्त अनुयुज्जित. अनुयुज्जित म्हणजे कंटिन्युअसली माझ्यावरती लक्ष केंद्रित ठेवा, तुमच्या खऱ्या ओळखीवरती. जे आपण गेल्या वेळेला कबीराचा दोहा बघितला होता, सुमिरन की सुधी यो करो जो घागर पाणी आरा. म्हणजे त्या देवाचं तुमच्या खऱ्या ओळखीचं स्मरण, सुमिरन म्हणजे स्मरण, तर स्मरण असं करा. सुमिरन की सुधी यो करो जो घागर पाणी आरा. जी खेड्यातली बाई घागर घेऊन पाण्यात चाललेली आहे, बोलत डोलत सुराती में, ती बोलते डोलते, बोलत डोलत सुराती में कहे कबीरा विचार. पण तिचं सतत लक्ष त्या घागरीतल्या पाण्यावरती आहे. तसं तुम्ही सगळी कामं करत असताना तुमच्या खऱ्या ओळखीवर, तुमच्या खऱ्या ओळखीवर लक्ष केंद्रित ठेवा. म्हणून ते म्हणतात अप्रमत्त अनुयुज्जित मनोमय्यर पयन शनैः. म्हणजे अप्रमत्त, इग्नोरन्स टाळा, अविद्या टाळा, सतत माझ्यावर मन फिक्स ठेवा. ते एकदम शक्य होणार नाही, त्यामुळे हळूहळू शनै शनै हळूहळू मला ते अर्पण करत चला. शनै ही हळूहळू, कुठली गोष्ट अचानक करणं कठीण असतं, बदलणं कठीण असतं, हळूहळू करा. अनिर्विण्ण म्हणजे विदाऊट टायरिंग, उत्साहीपणे न थकता. अनिर्विण्ण यथाकाले, हळूहळू कालांतराने ती गोष्ट काय घडेल, जेव्हा हळूहळू तुमचा श्वासावरती कंट्रोल येईल, जे आपण प्राणायामात करत होतो, आणि आसनांवरती होईल. म्हणून ते म्हणतात जित श्वासो जितासन. तर अशा पद्धतीने माझ्यावर सतत कंट्रोल मध्ये लक्ष ठेवा. श्रीकृष्ण भगवद्गीतेत काय सांगतात ह्याच्याच संदर्भात थोडे 2-3 श्लोक आहेत. संकल्प प्रभावान कामान सर्वान पार्थ अशेषता. अशेषत म्हणजे श्रीकृष्ण सांगताय संकल्प ज्याच्यात तयार होतो, मला हे करायचंय, मला ते करायचंय, या सगळ्या इच्छा सगळ्या सोडून द्या, त्या बघू नका. मनसा एव इंद्रियाणाम, मन आणि इंद्रिय म्हणजे मनाचे आणि शरीराचे मालक बना. विनियम्य समंतत. तर मनाला आणि इंद्रियांना कंट्रोल मध्ये ठेवा. नको त्या इच्छांना भरीस घालू नका. इच्छा एक इल्युजन तयार करतात. एखादी इच्छा झाली की आपल्याला काय भास होतो, ही इच्छा पूर्ण झाली की एव्हरीथिंग विल बी ऑल राईट, मग काही प्रॉब्लेम नाही. ती इच्छा पूर्ण झाली, थोडा वेळ गेला, दुसरी इच्छा तयार होते, ती संपली, तिसरी इच्छा. तुमचं आयुष्य बघा, हे बनलं की झालं, ते बनल्यावर पुढे काय, पुढे काय, न संपणारी गोष्ट आहे. म्हणूनच म्हणतात गरजा या पूर्ण होऊ शकतात, इच्छा या पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे इच्छा या न संपणाऱ्या आहेत, त्या तुम्हाला गुलाम बनवत असतात. म्हणून ते सांगतात इच्छा सोडून द्या. पुढे शनैही उपरमे बुद्ध्या धृती गृहत्या. म्हणजे मनाला, बुद्धीला डिटर्मिनेशननी जे आपल्या शास्त्रात दिलेलं आहे त्याप्रमाणे हळूहळू मनाला कंट्रोल मध्ये आणा, असं श्रीकृष्ण भगवद्गीतेत पण सांगतायत. इथेच सांगतायत अनिर्विण्ण मनोमय्यर पयन शनी, मला हळूहळू अर्पण करा. तसं इथे सांगतायत ते मनाला आणि इंद्रियांना हळूहळू बुद्धीला कंट्रोल मध्ये आणा. कसं कंट्रोल मध्ये आणा? आत्मसंस्थम मन कृत्वा. म्हणजे मनाला तुमच्या खऱ्या ओळखीत स्थिर करा. तुमची खरी ओळख काय आहे, शिवोहम शिवोहम, तिथे स्थिर करा. जे इथे सांगतायत
अनुयुज्यित म्हणजे माझ्या ठिकाणी स्थिर करा. इथे श्रीकृष्ण सांगतायत आत्मसंस्थम मनकृत्वा न किंचित अपि चिंतयेत. मनाला माझ्या ठिकाणी स्थिर करून दुसरे विचार करणं टाळून द्या. त्याच्या मागे लागू नका. मनाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात करा. मग पुढे यतो यतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम. जसं मन जात जातं तसं ते अस्थिर होत असतं. जसं मन अस्थिर होत जाईल तसं मनाला बरोबर काबूत आणत चाला. तुम्ही घोड्यावरून चाललाय आणि घोडा इकडे तिकडे करायला लागला तर बुद्धीने मनाचा लगाम खेचा. तसं तुमच्या लगामाने तुम्ही घोड्याला खेचता आणि बरोबर ट्रॅकवर आणता. तसं मन इकडे तिकडे भरकटायला लागलं तर वेळीच त्याला काबूत आणा आणि त्याच्या आहारी जाऊ नका. मनाच्या वशीकरणात जाऊ नका. मनाला तुम्ही वश करा. मनाचे तुम्ही गुलाम होऊ नका. असंशयम महाबाहो. सेकंड लास्ट श्लोक आहे त्या अध्यायातला. असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. मनाला कंट्रोल करणं खूपच कठीण आहे. यात काही संशय नाही असं अर्जुनाला श्रीकृष्ण सांगताय. मग कसं करणार कंट्रोल? दोनच मार्ग आहे. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. ती सतत प्रॅक्टिस करत राहिलं तर कंट्रोल करणार. आणि वैराग्याने तू ते कंट्रोल करू शकतो. त्याच्यापासून तू दूर जाऊ शकतो मनाच्या आहारी मनात जाण्यापासून. पतंजली योग सूत्रात परत हे दिलेलं आहे त्यांनी. ते आपण नंतर पतंजली योग सूत्र बघू. नाही तर आता आपला सब्जेक्ट अजून हटेल. पण त्याच्यात वैराग्य आणि अभ्यास हेच करून कसं जायचं. मग अभ्यासाची डेफिनेशन वैराग्याची डेफिनेशन पण त्यांनी दिलेली आहे. वैराग्य म्हणजे काय? दृष्ट अनुश्राविक विषयम वितृष्णस्य वशीकरण संज्ञा वैराग्य. म्हणजे जे डोळ्यांनी पाहिलंय आणि जे ऐकलंय हे ऐकल्यावर मनात जी इच्छा निर्माण होते ती इच्छा रहित करणं, वितृष्ण करणं, ह्याच्यावर वशीकरण म्हणजे मास्टरी आणणं म्हणजे वैराग्य. म्हणजे कोणी सांगितलं काही पाहिलं तर मनात इच्छा निर्माण होत नाही ते वैराग्य. आणि सहजपणे कुठलीही कष्ट न घेता त्याच्यात तुम्हाला प्रभुत्व झालेलं आहे ते वैराग्य. ते आपण नंतर पतंजली योगसूत्राच्या वेळेला बघू. तर इथे आता आजचा आपला टॉपिक संपला. मग आपली पुढची फक्त चर्चा आहे पुढच्या टॉपिकच्या सुरुवातीसाठी. मग श्रीकृष्ण सांगतात उद्धवाला एतावान योग आदिष्टो मत्शिष्यै सनकादिभिः. तर ते सनक जे 4 होते त्यांची नावं आहे सनक जो मेन प्रमुख, सनक, सनंदन, सनत कुमार आणि सनातन. तर हे जे आहेत इंग्लिशमध्ये नावं लिहिताना ते सनंदचं सानंद करतात, सनकचं सानक करतात, सानका करतात. तर हे 4 जे ब्रह्माचे मानस पुत्र आहेत ते सनकादिभिः म्हणजे त्यांनी हा योग सगळ्यांना सांगितला. आणि हे कोण होते? माझे शिष्य म्हणजे श्रीकृष्णाचे शिष्य. एतावान योग आदिष्टो म्हणजे हा योग जे पहिले 14 श्लोक झाले ते सनकांनी त्यांच्या सगळ्यांनी इतरांना सांगितले. मग शिष्य सनकादिभिः. काय सांगितलं त्यांनी? एका लाईनीमध्ये 14 श्लोकांचा त्यांनी सारांश घेतलाय. सर्व तो मन आकृष्य. सर्व बाजूनी मन आकृष्य करून घ्या. जसं कासव सगळी अंग आत घेतं. त्याच्यात एक भगवद्गीतेत श्लोक पण आहे तो आपण नंतर बघू. पण सर्व तो मन आकृष्य मय्यद्धा वेश्ययता म्हणजे मन सगळीकडून कंट्रोल मध्ये आणून माझ्या ठिकाणी स्थिर करा. हा जो योग आहे तो सनकाने सांगितला. मग उद्धव विचारतात की तू सनकांना सांगायला कधी गेला होतास? त्यांना तू कधी शिकवलंस? आता तर तू श्रीकृष्णाच्या अवतारात आहेस. मग तो म्हणतो की ब्रह्माचे मानसपुत्र हे जे 4 होते तेव्हा ते जन्माला आल्यानंतर थोडे मोठे झाल्यावर त्यांनी ब्रह्माजींना विचारलं की योगाची एकांतिम गती, अल्टिमेट डेस्टिनेशन, शेवट कशात आहे योगाचा? कशा करता योग करायचा आणि त्या योगाने काय साध्य होतं? हे विचारल्यावर ब्रह्माजी खूप पृथ्वीच्या उत्पत्तीमध्ये व्यस्त होते. ते थोडेसे डिस्ट्रॅक्ट झाले आणि त्यांना उत्तर सुचेना त्यावेळेला. मग त्यांनी विष्णूचं स्मरण केलं आणि ते स्मरण केल्यावर मी तिथे हंस रूपात प्रगट झालो. आणि मी जे पुढे चर्चा केली ती हंस गीता जे आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. मग ते म्हणतात पुत्रा हिरण्यगर्भस्य मानसा सनकादय. हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्माचं दुसरं नाव
पुत्रा हिरण्य गर्भस्य मानसा सनकादय प्रपच्छु पितरम सूक्ष्माम योगस्य एकांतिकीम गतिम. ते वडिलांना विचारतात की योगाची शेवटची अल्टिमेट डेस्टिनेशन काय आहे, योगाचा शेवट काय आहे, त्याचं सुप्रीम गोल काय आहे, हा योग कशासाठी केला जातो. कठोपनिषदात ह्याचं एक उत्तर दिलेलं आहे. परमाम गतिम काय आहे योगाची, तर कठोपनिषदात ते म्हणतात की जेव्हा तुम्ही पंचेंद्रियांचं काम बंद करून टाकलेलं आहे, त्यांना अंतर्मुख केलेलं आहे, कासवासारखं सगळं प्रत्याहार केलेला आहे आणि सगळी कर्मेंद्रिय आत वळवलेली आहेत, ज्ञानेंद्रिय जी दृष्टी बाहेर बघताय तर डोळे मिटलेले आहेत, कान तुम्ही बाहेरचं ऐकणं ऑलमोस्ट बंद केलेलं आहे, नासिकाग्र दृष्टी ठेवल्यामुळे तुम्हाला बाहेरचं काही दिसेन असं झालेलं आहे, त्याच्यात तुम्ही स्पर्श कुठलाही घेत नाही आहात, चव घेत नाही आहात, वास घेत नाही आहात, सगळी ज्ञानेंद्रिय तुम्ही बंद केलेली आहेत, मन तुमचं एकदम स्थिर केलेलं आहे, त्याच्यात कुठलीही चित्तवृत्ती नाहीये. जे पतंजली म्हणतात योग चित्तवृत्ती निरोध, सगळ्या चित्तवृत्ती तुम्ही निरोध रोखलेल्या आहेत, मन एकदम शांत आहे. अशा याच्यात तुमची बुद्धी इंटलेक्ट ते देखील काम करत नाहीये. हे बरोबर आहे का चुकीचं आहे, हे असं कसं तसं कसं, बुद्धीने काम थांबवलेलं आहे. तुम्ही फक्त अवेअर आहात या क्षणामध्ये. दुसरा मनात कुठलाही विचार नाहीये, बुद्धीत कुठलंही थिंकिंग चालू नाहीये, तुमची सगळी ज्ञानेंद्रिय थांबलेली आहे. ती आहे योगाची परम गती. तर हे कठोपनिषद सांगतात, यदा पंचावतिष्ठन्ते ज्ञानानी मनसासह. पंच म्हणजे पाच, काय ज्ञानेंद्रिय, पाच ज्ञानेंद्रिय स्तब्ध झालेली आहेत, ऍट रेस्ट. अवतिष्ठन्ते ऍट रेस्ट आहेत मनसासह, मनाबरोबर पाच ज्ञानेंद्रिये पूर्ण थांबलेली आहेत, शांत झालेली आहेत. बुद्धिश्च न विचेष्टते, म्हणजे बुद्धी इंटलेक्ट देखील हालत नाहीये, स्थिर आणि स्तब्ध बुद्धी झालेली आहे. तामाहु परमाम गतीम, ती योगाची परम गती आहे. तर पुढच्या वेळेला आपण सनकादय श्री विष्णूंना प्रश्न विचारतात की मन हे मनाच्या सेन्स ऑर्गन्स कडे, सेन्स ऑब्जेक्ट्स कडे गुंतलेलं असतं. डोळ्यांना काहीतरी पाहायचं असतं, जिभेला काहीतरी चव घ्यायची असते, आणि ज्याला पाहायचंय ते डोळ्याकडे आकृष्ट आहे, मन तिकडे आकृष्ट आहे. तर ह्याच्यातून मुक्ती कशी मिळणार, ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं या ट्रॅप पासून, हे सनक विष्णूंना विचारतात आणि ते त्याच्यात उत्तर देतात. ते आपण पुढच्या वेळेला बघू आणि त्याच्या पुढच्या वेळेला शेवटचा पाठ करू हंसगीतेचा. आता आपण पसायदानानी आजचं शेवट करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे सायदानहे. जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परा पडो, मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो.